माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु जोग महाराज की जय. आणि सायं प्रातर मध्यानी जे का करणीय प्रतिदिनी, परिदृष्टी जैशी लोचनी अधिक नोहे. भगवंताच्या कृपेने, सर्व संतांच्या आशीर्वादाने, पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबारायांच्या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये, सिद्धेश्वर भगवंताच्या पवित्र अशा प्रांगणामध्ये सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था यांच्या माध्यमातून सुरू असलेली आपली नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा, सेवेकरता उपस्थित माऊली स्वरूप असणारे सर्व भाविक भक्त, श्रोते, सज्जन, माता भगिनी सर्वांच्या चरणी वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा करायची आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाचं निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात. हा गीतेचा उपदेश ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सुलभ रीतीने आपल्याला सांगितलेला आहे. 18व्या अध्यायाचा आपला विचार सुरू आहे. अठरावा अध्याय म्हणजे एका अध्यायाची गीताच आहे. म्हणून गीतेमध्ये जे काही विषय आलेले आहेत ते संक्षेपाने सगळे 18व्या अध्यायामध्ये आलेले आहेत. सुरुवातीपासूनच जे काही विषय गीतेमध्ये आले, गीतेचं वर्णन करताना ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, एवं कांडत्रय निरूपिणी श्रुतीचं हे कोडीस वाणी, गीता पद्यरत्नांची खाणी लिहिली असे. तिन्ही कांडाचा विचार आपल्याला श्रीमद भगवद्गीतेमध्ये सापडतो. मनुष्याच्या जीवनामध्ये या तिन्ही गोष्टींची आवश्यकता आहे. कर्मही असलं पाहिजे, उपासनाही असली पाहिजे आणि ज्ञानही असलं पाहिजे. कर्म असलं पाहिजे पण ते शुद्ध कर्म असलं पाहिजे. उपासना किंवा भक्ती असली पाहिजे पण ती सुद्धा शुद्ध असली पाहिजे. आणि ज्ञान असलं पाहिजे, ते सुद्धा शुद्ध असलं पाहिजे. म्हणून शुद्ध कर्माचं स्वरूप कशा पद्धतीचं असतं, शुद्ध भक्तीचं स्वरूप काय आहे आणि शुद्ध ज्ञानाचं स्वरूप काय, याचा सगळा विचार या पूर्ण गीतेमध्ये आलेला आहे. तिन्ही कांडाचा विचार आलेला आहे. कर्मकांड, उपासनाकांड आणि ज्ञानकांड. मनुष्याच्या जीवनात नुसतं कर्म असून चालत नाही. प्रेमही असावं लागतं, भक्ती असावी लागते. काहींच्या जीवनामध्ये कर्म असतं पण ज्ञान नसतं. काहींच्या जीवनात ज्ञान असतं, कर्म नसतं. काहींच्या जीवनात ज्ञानही असतं, कर्मही असतं, पण भक्ती नसते. मग तिन्ही असले पाहिजेत. आपल्या वाट्याला आलेलं कर्म ईश्वराची सेवा म्हणून केलं पाहिजे. ते जर केलं तर मग भगवान परमात्मा प्रसाद देतो. वैराग्य सिद्धी देईजे पसायतया, मग तिये पूजे रिझलिने आत्मराजे. आपोआप त्याला वैराग्य निर्माण होतं, भगवंताची भक्ती निर्माण होते. आणि मग त्याने भक्ती केली पाहिजे. पण शुद्ध भक्ती कशी आहे याचंही वर्णन ज्ञानोबारायांनी केलं. अनन्य भक्ती असली पाहिजे. गीतेमध्ये त्याचा विचार केला. आणि ही अनन्यता वाढत वाढत किती वाढली पाहिजे, जीव हा परमात्मा स्वरूप झाला पाहिजे. जीव हा परमात्मा स्वरूपच आहे मूळचा, परंतु भ्रमाने त्याने आपल्याला वेगळं मानलेलं आहे. तत्स्वरूप होणं आणि तत्स्वरूप होऊन मग भगवंताची भक्ती करणं, हा सगळा क्रम आपल्याला संपूर्ण गीतेमध्ये सापडतो. आणि तो सगळा विषय संक्षेपाने आपल्या 18व्या अध्यायामध्ये आला. गीतेत जसा सुरुवातीला कर्माचा विषय आहे, साधनारंभो तो तृतीयाध्यायी बोलिला, त्याप्रमाणे कर्माचा विषय आता सुरू झालेला आहे. अर्जुनाने 2 प्रश्न विचारले.
2 शब्दाचा भाव विचारला. संन्यासस्य महाबाहो तत्त्वमिच्छामि वेदितुम त्यागस्य च ऋषिकेश पृथक केशी निशोधन. देवा नेमका संन्यास शब्दाचा भाव काय आणि नेमका त्याग शब्दाचा भाव काय? दोन्हीमध्ये त्याग सांगितलेला आहे, पण नेमका कर्माचा त्याग करायचा का कर्मफलाचा त्याग करायचा? सगळ्याच कर्माचा त्याग करायचा का सगळ्याच फलाचा त्याग करायचा? याचा भाव मला सांगा, जेणेकरून माझी कर्म जी आहेत ती मला कर्मबंधातून मुक्त करणारी होतील. म्हणून हे सांगत असताना भगवंतांनी पहिल्यांदा विद्वानांचं मत सांगितलं. काम्यानाम कर्मणाम न्यासम संन्यासम कवयो विदुः सर्व कर्मफल त्यागम प्राहुस त्यागम विचक्षणा. काही लोक जे आहेत कवी आहेत, क्रांतदर्शी आहेत, कर्मशास्त्रातले विद्वान आहेत, ते म्हणतात की काम्यकर्म जे आहे त्या काम्यकर्माचा पूर्ण काम्यकर्माचा त्याग करणं म्हणजे संन्यास. जे निपुटिनी कर्म सांडीजे ते सांडणे संन्यासू म्हणजे आणि फल मात्र का तेजिजे तो त्यागू गा. निपटून कर्म सांडायचं म्हणजे पूर्ण कर्म सोडून द्यायचं, हा संन्यास आहे. पण कोणतं कर्म सांडायचं? फक्त काम्य कर्म सोडून द्यायचं आणि फल मात्र त्याग करायचा, तो त्याग आहे. पूर्ण कर्म सोडायचं काम्य कर्म. मुमुक्षुने निषिद्ध करायचं नाही, विहित करायचं. विहितामध्ये सुद्धा 4 प्रकार: नित्य, नैमित्तिक, काम्य, प्रायश्चित. त्याने त्या ठिकाणी काम्य सोडून द्यायचं. पाप घडलं तर प्रायश्चित्त कर्म करायचं आणि नित्य नैमित्तिक कर्म करायचं. पण नित्य नैमित्तिक कर्म सुद्धा फलाची इच्छा सोडून करायचं. म्हणून काम्यकर्माचा पूर्ण त्याग याला संन्यास म्हटलं आणि नित्य नैमित्तिक कर्माचा फलाचा त्याग याला त्याग असं म्हटलेलं आहे. मग काम्यकर्म कोणती आणि नित्य नैमित्तिक कर्म कोणती, हा विषय आपला सुरू आहे. काम्यकर्माचा विचार झाला, आता नित्य नैमित्तिक कर्माचा विचार ज्ञानोबाराय सांगतात. तो आपल्याला पाहायचा 115 क्रमांकाची ओवी आहे. वाचा सगळ्यांनी. आणि सायं प्रातः मध्यानी जे का करणीय प्रतिदिनी परी दृष्टी जैशी लोचनी अधिक नोहे. सगळी विद्वान मंडळी आहेत, बहुश्रुत मंडळी आहेत बरं का. त्यामुळं मला सहकार्य करा, कारण ह्या ओवीचा जो उत्तरार्ध आहे त्याचा अर्थ मलाही नीट कळालेला नाही अजून. काय उत्तरार्ध आहे? परत वाचा. परी दृष्टी जैशी लोचनी अधिक नोहे. सरळ अर्थ मलाही माहिती आहे, इथं दिलेला आहेस माझ्यासमोर. ज्याप्रमाणे दृष्टी जशी डोळ्यामध्ये अधिक झाल्यासारखी वाटत नाही, खुपल्यासारखी वाटत नाही. पण ह्याच्यातून नेमकं सांगायचं आहे काय? दृष्टी जैशी लोचनी अधिक नोहे. तुम्ही सगळ्यांनी मदत करायची. नेमकं काय सांगायचं? दृष्टी जैशी लोचनी अधिक नोहे. महाराज काय नेमकं काय सांगायचं? दृष्टी जैशी लोचनी अधिक नोहे. नाही नाही, आपला खेळीमेळी चाललंय. मी सुरुवातीलाच म्हणत होतो आपण सगळ्यांनी मिळून चिंतन सेवा करायची. बोला बाबा. बरं जाऊ द्या. आता विचार चाललाय नित्यकर्माचा. कोणती नित्यकर्म आहेत? नित्यकर्म कशाला म्हणायचं? सायं प्रातः मध्यानी जे का करणीय प्रतिदिनी. सायंकाळचं, प्रातःकाळचं आणि मध्यान्हकाळचं जे रोज करायचं आहे त्याला म्हणायचं नित्यकर्म. हां हां, म्हणजे कालची दृष्टीच आज डोळ्यात असते.
बरं, आणखीन काय नवीन काय माता भगिनींनी कोणाला सुचत असं सांगा. आपल्याला सर्वांचं चिंतन करून मग आपलं घ्यायचं आहे. शिवाजी महाराज नवीन काय, कारण सार्थ ज्ञानेश्वरीत एवढंच लिहिलंय. हां, पितांबर महाराज आहेत. आणखीन नित्यकर्माचा विचार सांगितलाय. आपल्याला जे सुचलं आपण थोडं चिंतन करू. प्रतिदिन करायला सांगितलंय, सकाळ दुपार आणि संध्याकाळ. त्याला काय म्हणायचं? नित्यकर्म म्हणायचं. याच्यामध्ये पुढच्या ओळीमध्ये सिद्धांत सांगितला. हे कशाकरता दृष्टांत दिलाय बघा. नित्यकर्म ऐशे जनी, हां, वासु नेदिता जैसे चंदनी सौरभ्य असे अधिकाराचे तैसे रूपची जे. हा सिद्धांत आहे. हां, ते माझ्या पुढे आहे या ज्ञानेश्वरीत. मामांच्या ज्ञानेश्वरीत हां मागं पुढं असतात. हां ठीक आहे, ही त्याच्यानंतरच आहे ते. हां, कुठे होई. हां, नापादिता ते आहे ना याच्या पुढे. दृष्टी जैशी लोचने आधी कुणी त्याच्या समोरचीच आहे. तर जी कर्म आता नित्यकर्माचा विचार सांगत असताना सिद्धांत असा सांगितला, वासुनिधिता जैसे चंदनी सौरभ्य असे. हा सुद्धा दृष्टांत आहे. अधिकाराचे तैसे रूपची जे. नित्यकर्म जे आहे ते जणू काही अधिकाराचं रूपच आहे. म्हणजे आपलं नित्यकर्म आपला अधिकार सांगतं. जसा आपला अधिकार असतो तसंच नित्यकर्म आपल्याला स्वाभाविकपणे प्राप्त झालेलं असतं. ब्राह्मण असेल तर त्याचं नित्यकर्म त्याला प्राप्त झालं आहे. वैश्य असेल त्याचं नित्यकर्म प्राप्त आहे. क्षत्रिय असेल त्याचं नित्यकर्म त्याला प्राप्त आहे. शूद्र असेल त्याचं ब्रह्मचारी असेल त्याचं नित्यकर्म आहे. गृहस्थ असेल त्याचं नित्यकर्म आहे. वानप्रस्थ असेल, संन्यासी असेल, प्रत्येकाचं नित्यकर्म आहे. तर या नित्यकर्माचा विचार सांगत असताना ही स्वाभाविक आपल्या वाट्याला आलेली आहेत. जशी नैमित्तिक कर्म काही निमित्त घेऊन येतात. एकादशी आली, चंद्रग्रहण आलं, सूर्यग्रहण आलं. काल आपण विचार केला, आपल्या आईवडिलांची तिथी आली. रोजचंच नित्यकर्म आहे तर्पण, परंतु त्या ठिकाणी त्याचा विस्तार झाला, वाढलं ते, म्हणून त्याला नैमित्तिक म्हटलं. पण नित्यकर्म जे आहे ते मात्र स्वाभाविक आहे, प्रतिदिन आपल्या वाट्याला आलेलं आहे. मग सकाळी लवकर उठणं असेल, सकाळचे नित्यकर्म कोणती, दुपारची कोणती, संध्याकाळची कोणती ठरलेले आहेत. आणि याला खूप महत्त्व सांगितलं. तुकाराम महाराज तर म्हणतात, काही नित्य नेमावीन अन्न खाये तोची श्वान वाहे का वाया मनुष्यपण भार वाहे तो वृषभ. रोज सकाळी उठल्यानंतर आंघोळ केली पाहिजे. आंघोळ केल्यानंतर नित्यनेम केला पाहिजे. नित्यनेम केल्यानंतरच अन्न पाणी भक्षण केलं पाहिजे. एखादा म्हणायला लागला, आम्ही सकाळी उठल्या उठल्या आंघोळ न करता जेवलो तर काय होईल? तुकाराम महाराज म्हणतात, तुझ्यातून कुत्र्यात काय फरक राहणार नाही. तू मनुष्य आहेस आणि मनुष्य म्हणून तुला काही कर्तव्य स्वाभाविक आलेलं आहे. मनुष्यामध्ये सुद्धा तू ज्या वर्णात आला, ज्या आश्रमात आला, ज्या भूमिकेत आहेस, त्याचं तुला कर्म करावंच लागतं. हां, खंती करते कर्माची ते गावंडे गा. पण नित्यकर्म जे आहे त्याचा विशेष सांगितलं की नित्यकर्म जे आहेत ते नित्यकर्म फलरूप आहेत. मागे
तिसऱ्या चौथ्या अध्यायात पुन्हा हा विषय आलेला. नित्यकर्म फलरूप आहेत, फळाला काही फळ येत नाही. हां, भोजनी जैसे होय, हां इथंच आहे होय पुढे. हां, परी भोजनी जैसे होय तृप्ती लाभे भूक जाय तैसे नित्य नैमित्तिक आहे सर्वांगी फळ. कुठंतरी आली बघा, न फळिता नागती लतिका. हां, का न फळता हे सार्थका जैश्या नाग लतिका तैसिया करी तैसिया करी नित्याधिका क्रिया जोका. न फळता सार्थका जैशा नागलतिका. नागलतिका म्हणजे नागवेलीची पानं. एकाने नागवेलीची पानं लावली आणि फळाची वाट बघायला लागला. फळ आल्यावर खाऊ, मग ते पानच फळ आहे त्याचं. ऊस लावला म्हटलं फळाची वाट बघतोय कधी येते. ऊस हेच त्याचं काय आहे, फळ आहे. तशी नित्य नैमित्तिक कर्म ही फलरूप आहेत. म्हणजे आपलं पूर्व कर्म काहीतरी आहे, त्याच्या फलरूप आपल्याला ही वाट्याला आलेले आहेत. हां, फळाशीच पंडू सुता फळे कैची. कितव्या अध्यायातली? हां, येणारच आहे पुढे मग तो विषय. फळ आहेच याला, पण ही फलरूप सुद्धा आहेत. आता हे मी कशा करता एवढं बोलतोय, आपल्याला ते लावायचं आहे ना, परी दृष्टी जैशी लोचनी अधिक नाही लावायचं त्याच्याकरता. सायं प्रातः मध्यानी, सकाळी उठल्या उठल्या आपल्याला स्नान करायला सांगितलं. अहरह स्नात्वा संध्याम उपासित. आंघोळ करायची. हो, ते कधी करायची आंघोळ? 9 वाजता का 10 वाजता? ब्राह्ममुहूर्तावर करायला सांगितले. ब्राह्ममुहूर्ते या निद्रा सा पुण्यक्षयकारिणी. ब्रह्ममुहूर्तावर जी निद्रा असते ती काय असते? पुण्याचा क्षय करणारी असते. ब्रह्ममुहूर्ते या निद्रा सा पुण्यक्षयकारिणी ता करोती द्विजी मोहात पादकृच्छ्रेन शुद्धेती म्हटली. झोप पुन्हा हरण करणारी आहे. त्यामुळं आपलं काही शिल्लक राहत नाही. कारण आपल्याला ब्रह्ममुहूर्त, तुम्हाला येते हो, मला येत नाही जाग. तरी म्हटलं पुण्य जातंय कुठं नेमकं. उठलं, नित्यनेम उठलं की लगेच काय करायचंय? भूमीला वंदन करायचंय. कराग्रे वसते लक्ष्मी, करमूले सरस्वती, करमध्ये तू गोविंदम. नंतर स्नानानंतर मंगल दर्शन करायला सांगितले. नित्यनेम एक नित्य पूजा प्रकाश नावाचं गीता प्रेसचं पुस्तक आहे, त्याच्यात हे सगळं आहे. मी त्यातलं थोडं थोडं लिहून आणलं आहे. नित्य पूजा प्रकाश फार विस्ताराने सांगितले. बसायचं कसं, उठायचं कसं, आंघोळ कशी करायची, जेवायचं कसं, झोपायचं कसं, सगळं आहे त्याच्यात. हां, सगळं आहे. हां, सदाचार मकरंदामध्ये त्यातलंच घेतलेलं आहे. माधव महाराजांनी काढलेलं सदा, फार सुंदर आहे त्याच्यात सुद्धा. मंगल दर्शन करायचं आहे. ते म्हणले रोचनम चंदनम हेमम मृदंगम दर्पणम मणिम गुरुम आग्निम रविम पश्येत नमस्येत प्रातरेवही. गोरोचन मंगल आहे. गोरोचन पाहायचं उठल्या उठल्या. गाईचं शेण. चंदनम हेमम सुवर्ण, मृदंगम दर्पणम आरसा. आरशाची पद्धत सकाळचीच आहे. मणिम, मणी म्हणजे रत्न. गुरुम आग्निम रवीम पश्येत, गुरूंना बघायचं. आग्नी, रवी म्हणजे सूर्य, सूर्यदर्शन करायचं. नमस्येत प्रातरेवही,
आणि त्यांना काय करायचं आहे, नमस्कार करायचा आहे. नित्यकर्म सांगितलं, मग स्नान, मग आपल्या वाट्याला आलेलं जे काही देवपूजा वगैरे असेल ती करायची, तुळशीला प्रदक्षिणा घालणं, तुळशीला नमस्कार करणं, सूर्याला अर्घ्य देणं, मग देवपूजा आहे. 5 यज्ञाचा विचार मला वाटतं काल आपण केलेला आहे. पंचमहायज्ञ ग्रस्ता करता नित्यकर्म सांगितले. ब्रह्मयज्ञ, पितृयज्ञ, देवयज्ञ, भूतयज्ञ आणि मनुष्ययज्ञ. रोजचं हे करायला सांगितलं आहे. काल मी श्लोक सांगितला, अध्यापनम ब्रह्मयज्ञ, पितृयज्ञस्तु तर्पणम, होमौ देवौ बली भावतो, नृयज्ञो अतिथीपूजनम. अध्यापन करणं, अध्ययन करणं हा ब्रह्मयज्ञ आहे. तर्पण करणं वडिलांच्या करता, पितरांच्या करता हा पितृयज्ञ आहे. देवपूजा करणं देवयज्ञ आहे. आता देवपूजा करत असताना सुद्धा किती देव पाहिजेत, ग्रस्ताला किती पाहिजेत, ब्रह्मचार्याला किती, संन्यासाला किती, ते वेगवेगळा प्रकार आहे. कोणत्या देवाची आधी पूजा करायची, नंतर कोणत्या देवाची करायची, धर्मशास्त्रात सगळा विचार आहे. धर्मशास्त्रानुसार, कर्मशास्त्रानुसार केले तर मग तसं जसं सांगितलं तसंच करावं लागतं. अगोदर सूर्याची पूजा, नंतर गणपतीची पूजा, नंतर देवीची पूजा, नंतर शंकराची, नंतर शेवटी विष्णूची. उलटं सुलटं झालं की कर्मशास्त्रात घोटाळा होतो. मग भक्तिशास्त्रात काय चालतं सगळं. भक्तिशास्त्रात करत असताना पूजा आपल्याला प्रेमाने भावाने आपण करतो. भगवान परमात्मा त्याने प्रसन्न होतो. त्यानंतर तर्पण सांगितलं. तर्पणाचं सुद्धा महत्त्व सांगितलं. आयुः प्रजाम धनम विद्याम स्वर्गम मोक्षम सुखादीच प्रयच्छन्ति तथा राज्यम पितरः श्राद्ध तर्पिता म्हटले. ग्रस्ताश्रमी माणसाला आयुष्य वाढतं. प्रजा, धन, विद्या, स्वर्ग, मोक्ष, सुख इत्यादिकांची प्राप्ती रोज पितृकार्य केल्यामुळे प्राप्त होते. त्याच्यानंतर देवयज्ञ झाला, भूतयज्ञ आहे, काकबली म्हणा किंवा गाईला घास वगैरे. मनुष्ययज्ञ म्हणजे अतिथीची सेवा आपल्याला घडली पाहिजे. नित्यकर्माचं खूप मोठं महत्त्व सांगितलं. कारण आपण ही नित्यकर्म जे असतात ती आपल्या जीवनामध्ये ज्ञानोबारायांनी पुढे त्या ठिकाणी सांगितलं, ही स्वाभाविकच आपल्याला प्राप्त झालेली. परी दृष्टी जैशी लोचनी अधिक नोहे. ज्याप्रमाणे दृष्टी जी आहे आपल्या डोळ्याला जड अधिक होत नाही, खूपत नाही. दृष्टी जशी आपली स्वाभाविक आहे डोळ्यामध्ये, तशी सगळी नित्यकर्म जी आहेत ही सगळी स्वाभाविक आपल्या वाट्याला आलेली आहेत. याच्यातून काही फळाची इच्छा करायची नाही, हा एक अर्थ आहे. आणि दुसरा असा वाटतो अर्थ की दृष्टीचंच उदाहरण का दिलं या नित्यकर्माला. दृष्टी जशी आपल्याला दाखवते तशी नित्यकर्मसुद्धा आपल्याला परमात्म्याचं हळूहळू दर्शन करून देतात. तैसे निष्ठा केले कर्म झाडी करोनी रजतम, सत्वशुद्धीचे धाम डोळा दावे. निष्ठेने जर कर्म केलं तर रजोगुण कमी होतो, तमोगुण कमी होतो आणि आपोआप त्या ठिकाणी सत्वशुद्धीचं धाम म्हणजे परमात्मा त्याचं दर्शन होतं. नित्यनियमामध्ये खूप सामर्थ्य असं म्हणतात. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं, नित्यनियम नामी तो प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयाजवळ. थोडंच करा पण ते जर नियमाने केलं तर त्याच्यामध्ये सिद्धी प्राप्त होते. म्हणजे अगोदर आपल्याला नियम चालवावा लागतो आणि काही दिवसानंतर नियम आपल्याला चालवतो. बरोबर तुम्ही 6 वाजता हरिपाठ म्हणला, 12 वर्ष म्हणा, 12 वर्षानंतर तुमच्या हरिपाठाच्या वेळेस काहीच विघ्न येणार नाही. आपोआप तो नियम तुम्हाला चालवणार. अभ्यासाची आपण याते करी.
कारण त्या नियमामध्ये आता सिद्धी प्राप्त झाली, मग तो आपल्याला चालवतो. एकनाथ महाराजांच्या चरित्रामध्ये गोष्ट मी मागे बोललो होतो. स्नानाला येत असताना एकनाथ महाराज सगळ्यांना म्हणायचे, हरिपाठ म्हणा, नामस्मरण करा, चिंतन करायचा. एक दुकानदार होता, तो म्हणला, आम्हाला वेळ नाही, आम्ही काय तुमच्यासारखे मोकळे थोडे, आम्हाला धंदा असतो, दुकान असतं, सगळा व्यापार असतो. म्हणले, बाबा हे बघ, एक वेळ तुला आहे, त्यावेळेस तू नामस्मरण करू शकतो. म्हणजे कोणती वेळ आहे? आंघोळ करायचा घेतली की नामस्मरण सुरू करायचं. विष्णू सहस्रनामनाथ महाराजांनी त्याला शिकवलं. पहिला तांब्या सुरू घेतला की पहिला श्लोक म्हणायला सुरू करायचं, पूर्ण कपडे घालेपर्यंत विष्णू सहस्रनाम होतं. त्याने नियम सांभाळला, म्हटला ठीक आहे, मी हा नियम सांभाळतो. त्याचा परिणाम असा झाला, असं म्हणतात तो मेला, आणि मेल्यानंतर लोकांनी त्याला आंघोळ घालायला सुरुवात केली. विष्णू सहस्रनाम मेला म्हणला आणि मग परत देह टाकला. मग तेवढ्यापुरती चेतना आली त्याच्यामध्ये. नियमामुळे, नियमाचं खूप मोठं महत्त्व आहे. थोडा का होईना पण मग रोज नियम पाहिजे. शतशास्त्रे निर्मळे, ते वेगळा विषय, थोडा वेगळा विषय तो. आणि सायंप्रात मध्यानी जे का करणीय प्रतिदिनी परी दृष्टी जैशी लोचनी अधिक नोहे. जशी दृष्टी डोळ्यामध्ये सामावलेली आहे, स्वाभाविक आहेच, ती डोळ्याला काय अधिक होत नाही. तशी ही नित्यकर्म जे आहेत ती स्वाभाविकच सहज आपल्या वाट्याला आलेली आहेत. आणखीन पुढच्या दृष्टांतांनी थोडासा विचार आणखीन आपल्याला आणखी त्याचा विचार करता येतो. ना का नापादिता गती चरणी जैशी आथी, ना तरी ते दीप्ती दीपबिंबी. का न आपादिता गती चरणी जैसे आथी. चरणामध्ये म्हणजे पायामध्ये बाहेरून कुठून गती आणावी लागते का? आपोआप त्याच्यामध्ये गती असतेच. प्रवचन संपलं की पळायला सुरुवात होते, उठायला सुरुवात होते. सांगावं लागतं का? हो नाही म्हटले, गती आणली आणि मग तो पळायला लागला. आहेच त्याच्यामध्ये ती गती. मग प्रवचनापुरती फक्त घड्याळ बघत राहतो तो, 5 कधी वाजता. 5 वाजले, खडखड खडखड सुरू होते लगेच. ग्रंथ आवरावरी झालं, बाहेर जायचं आहे, पुढचं काम आहे ना. आणखीन काय गती पायामध्ये आहेत, परंतु असलेली गती अशी लगेच दिसत नाही. का नापादिता गती, दुसरीकडून न मिळवता पायात स्वभाव सिद्ध गती असते. किंवा ना तरी ते दीप्ती दीपबिंबी, ज्योतीमध्ये प्रकाश जसा स्वाभाविक असतो त्याप्रमाणे प्रत्येक वर्णाश्रमी लोकांना स्वाधिकारानुसार जे कर्म स्वभावता विहित आहे, ज्याप्रमाणे पायात गती आहेच, त्या ठिकाणी दीपाच्या ठिकाणी दीप्ती आहेच, तिचा स्वभाव आहे तो. तसं स्वभावसिद्ध काही कर्म आपल्या वाट्याला आलेले त्यांना काय म्हणतात? नित्यकर्म म्हणतात. आणखीन एक उदाहरण दिलं, वा मनोनी अधिकारे मानिले, जे विधीचे ओघे आले, एकची येथे भले नित्यकर्म. ओघाने आपल्या बाट्याला ते आलेलं आहे. एक उदाहरण आणखीन दिलं, वासुनिदिता जैसे चंदनी सौरभ्य जैसे, असे अधिकाराचे तैसे रूपची जे. वासुनिदिता जैसे, दुसरीकडून कुठून त्याला सुगंध आणून द्यावा लागतो चंदनाला. मूळ जे चंदन आहे त्याला बाहेरून वास आणावा लागतो का त्याच्यामध्ये असतोच तो वास? सुगंध असतोच. वासुनिदिता जैसे चंदनी सौरभ्य असे किंवा सौगंध्य असे, अधिकाराचे तैसे रूपची ते. तसं चंदनाच्या ठिकाणी सौरभ्य हा त्याचा स्वभाव आहे,
तसं प्रत्येकाला स्वाभाविकपणे